श्री स्वामी समर्थ. आजचा हा संदेश त्या व्यक्तीसाठी आहे ज्याने आयुष्यात खूप काही सहन केलं पण कधी कुणाकडे तक्रार केली नाही. त्या प्रत्येकासाठी ज्याला वाटलं की माझी किंमत कोणालाच नाही. भक्तांनो, आज स्वामींचा हा संदेश शेवटपर्यंत ऐका, कारण कदाचित हा शब्द तुमच्यासाठीच असेल. श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात काही वेळा असे दिवस येतात जिथे आपण सगळ्यांसाठी चांगलं करतो, सगळ्यांची काळजी घेतो, पण आपल्या मनाची काळजी घेणारं कुणीच नसतं. आपण इतरांचे दुःख ऐकतो, इतरांना धीर देतो, इतरांना सांगतो सगळं ठीक होईल, पण जेव्हा आपल्याच आयुष्यात वादळ येतं तेव्हा आपल्याला धीर देण्यासाठी कोणीतरी हवं असतं आणि तेव्हाच मन खचतं. पण भक्तांनो, स्वामी सांगतात, तू ज्या क्षणी स्वतःला एकटा समजतोस त्या क्षणी मी तुझ्या सर्वात जवळ असतो. लोकांनी तुझा हात सोडला असेल पण स्वामींनी कधीच सोडलेला नाही. तुझ्या डोळ्यात आलेला प्रत्येक अश्रू, तुझ्या मनात लपलेली प्रत्येक वेदना, तुझ्या न बोललेल्या भावना स्वामी जाणतात. कदाचित आज तुझ्या आयुष्यात सगळं तुझ्या मनासारखं होत नसेल. कदाचित ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच तुला दुखावलं असेल. कदाचित ज्यांच्यासाठी तू सर्व काही केलं त्यांनीच तुझी किंमत केली नसेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, जग माणसांना त्याच्या गरजेनुसार ओळखतं, पण स्वामी आपल्या भक्तांना त्यांच्या मनाने ओळखतात. तुम्ही आजपर्यंत कितीही दुःख सहन केलं असेल तरी तुमची कथा इथे संपलेली नाही, कारण स्वामींच्या घरात उशीर असतो पण अंधार कायमचा नसतो. भक्तांनो, जर तुमच्या आयुष्यात कधी असा क्षण आला असेल जिथे तुम्हाला वाटलं माझ्यासोबत कोणीच नाही, तर कमेंटमध्ये एकदा लिहा श्री स्वामी समर्थ, कारण तुमचा एक शब्द सांगेल की तुमचा विश्वास स्वामींवर अजून जिवंत आहे. पुढे आपण ऐकणार आहोत स्वामी त्या भक्ताला काय सांगतात जो आतून तुटला आहे पण बाहेरून मजबूत दिसतो. भक्तांनो, कधी आपण इतके मजबूत दिसण्याचा प्रयत्न करतो की आपल्या मनात किती मोठं दुःख आहे हे आपल्यालाच विसरायला होतं. आपण सगळ्यांसमोर हसतो पण त्या हसण्यामागे किती वेदना लपलेल्या आहेत हे फक्त आपलं मन आणि आपले स्वामी जाणतात. कितीतरी लोक असे असतात जे स्वतः रडत असतात पण दुसऱ्याचे अश्रू पुसत असतात. स्वतःच्या आयुष्यात अंधार असतो पण दुसऱ्यांना प्रकाश देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अशाच भक्तांना स्वामी सांगतात, माझ्या लेकरा, तू खूप थकला आहेस हे मला माहीत आहे. तू खूप वेळ सहन केलं आहेस हे मला माहीत आहे. तू अनेक वेळा तुटला आहेस पण पुन्हा उभा राहिलास हेही मला माहीत आहे. कधी कधी आपल्याला वाटतं, मी एवढं चांगलं करूनही माझ्यासोबतच असं का होतं? मी कोणाचं वाईट केलं नाही, मग माझ्याच वाट्याला दुःख का? पण भक्तांनो, स्वामींची परीक्षा म्हणजे शिक्षा नसते, ती आपल्याला आतून मजबूत बनवण्याची प्रक्रिया असते. जसं सोनं जास्त तापल्यावर शुद्ध होतं, तसंच भक्ताचं मन संघर्षातून अधिक मजबूत होतं. आज ज्या गोष्टीमुळे तुम्हाला दुःख होत आहे, कदाचित उद्या तीच गोष्ट तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी शिकवण असेल. कारण स्वामी कधीही आपल्या भक्ताला तोडण्यासाठी संकट देत नाहीत, तर त्याला घडवण्यासाठी मार्ग दाखवतात. तुम्ही ज्या लोकांसाठी स्वतःला विसरलात त्यांनी तुमची किंमत केली नाही याचं दुःख करू नका, कारण माणसांची नजर तुमच्या परिस्थितीवर असते पण स्वामींची नजर तुमच्या भावनेवर असते. तुमच्याकडे आज पैसा नसेल, यश नसेल, तुमच्यासोबत लोक नसतील, तरी तुमच्याकडे स्वामींचा आशीर्वाद असेल. तुम्ही कधीच एकटे नाही. आज हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वामी एकच सांगतात, तुझा कठीण काळ कायमचा नाही. तुझ्या आयुष्यात पुन्हा आनंद येईल. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांना तुझी किंमत कळेल. फक्त विश्वास ठेव.
भक्तांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की स्वामी प्रत्येक क्षणी आपल्या भक्तांसोबत असतात, तर हा संदेश एका अशा व्यक्तीपर्यंत नक्की पोचवा जिला आज आधाराची गरज आहे. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी दुःखी मन पुन्हा आशेने भरू शकतं. पण हा संदेश अजून संपलेला नाही, कारण पुढे आपण जाणून घेणार आहोत. जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात, तेव्हा स्वामी आपल्या भक्तांसाठी कोणता मार्ग उघडतात. भक्त हो, तुम्हाला जर स्वामी शक्तींवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भक्तांनो, आयुष्य आपल्याला नेहमी आपल्या मनासारखं क्षण देत नाही. कधी आनंदाचे दिवस येतात, तर कधी असे दिवस येतात जिथे प्रत्येक पाऊल जड वाटतं. काही लोक आपल्या जवळ असतात, पण मनानं दुःख त्यांना सांगता येत नाही. कारण भीती वाटते की जर मी काही कमजोरी दाखवली तर लोक मला समजून घेतील का, की माझ्या वेदनांची थट्टा करतील. म्हणून आपण शांत राहतो, सगळं सहन करतो आणि स्वतःलाच सांगतो, थोडं अजून सहन कर, सगळं ठीक होईल. पण भक्तांनो, आज स्वामी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहेत. तुम्हाला प्रत्येक वेळी मजबूत दिसण्याची गरज नाही. कधीकधी डोळ्यात आलेले अश्रूही प्रार्थना असतात. कधीकधी शांत बसलेलं मनही स्वामींसोबत संवाद करत असतं. तुम्ही जे बोलू शकत नाही ते स्वामी तुमच्या डोळ्यांमधून वाचतात. ज्या रात्री तुम्ही एकटे बसून विचार केला, माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का, त्या रात्रीची स्वामी तुमच्या सोबत होते. ज्या दिवशी सगळ्यांनी तुमच्यावर शंका घेतली, त्या दिवशीही स्वामींना तुमच्यावर विश्वास होता. कारण जग तुमची आजची परिस्थिती पाहतं, पण स्वामी तुमच्या मनातील सत्य पाहतात. भक्त हो, कधीकधी काही लोक आपल्या आयुष्यातून दूर जातात. आपल्याला वाटतं आपलं सर्व काही हरवलं, पण कदाचित स्वामी आपल्या आयुष्यातील जागा रिकामी करत असतात, जेणेकरून नवीन आनंदाला जागा मिळेल. जे आपल्याला सोडून गेले त्यांच्यासाठी मनात राग ठेवू नका, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्याला काहीतरी शिकवून जाते. काही लोक प्रेम शिकवतात, काही लोक संयम शिकवतात आणि काही लोक आपल्याला स्वतःची किंमत ओळखायला शिकवतात. आज जर तुम्ही कठीण परिस्थितीतून जात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींचा हात पकडलेल्या भक्ताला रस्ता कधीही संपत नाही. मार्ग कठीण असू शकतो, पण शेवट आशेचा असतो. भक्तांनो, तुम्ही हा संदेश ऐकत आहात म्हणजे स्वामींची इच्छा आहे की हा शब्द तुमच्यापर्यंत पोहोचावा. कदाचित आज तुम्हाला याच गोष्टीची गरज होती की कुणीतरी सांगावं, तुम्ही एकटे नाही. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामींची कृपा तुमच्या आयुष्यात आहे, तर कमेंटमध्ये पुन्हा एकदा प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश अशा भक्तांपर्यंत पोचवा ज्याच्या चेहऱ्यावर हसू आहे पण मनात दुःख लपलेलं आहे. कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचं तरी मन पुन्हा आशेने भरू शकतं. स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यात बदलाची सुरुवात करत असतात. भक्तांनो, तुम्हाला जर स्वामी शक्तीवरती विश्वास असेल तर स्वामी संदेश या आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.